ही वेळ येईल असं आपण स्वप्नातही बघितलं नव्हतं, परंतु परमेश्वराने दादांना आपल्याकडनं हिरावून घेतलं. मी फक्त एका शब्दात माझे पूर्ण करणारी श्रद्धांजलीचं 2 शब्द मनोगत. दादांनी सांगितलंय, लोकांची सेवा करा, लोकांसाठी कामं करा. तुम्ही एवढे लांब येतात माझ्याकडं. आता निपाळचे दादा आपण होतो, निपाळचे काही कार्यकर्ते आले होते फोटो काढण्यासाठी. आमच्या समोर दादांनी त्यांना आपलं कार्य म्हणे एवढा लांब फोटो काढायला आला का म्हणे, काय निवेदन कागद घेऊन ये म्हणे. म्हणजे एवढा परखड बोलणारा माणूस हा आपल्यातून निघून गेला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक ऊर्जा होती. अजित दादा जेव्हा भाषण द्यायचे, बोलायचे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा निर्माण व्हायची की आपण कसं कामं केले पाहिजे. अजित दादांनी जे दाखवलेले जे विचार आहेत ते विचारांवर जर आपण चाललो तर नक्कीच अजित दादांनी खरी श्रद्धांजली ठरेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणं हे खूप क्लेशदायक, दुःखदायक आहे. म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काही देत नाही. त्यांच्या विचारांवर, त्यांच्या राहिलेल्या कामांवर कसं फोकस करेल एवढी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबत म्हणायचं झालं दादा प्रत्येक वाक्याने सांगितलेलं आहे. फक्त दादांसाठी एक वाक्य आहे की दुरी मन लावलेली आहे. बोलावे तसे चालावे, वंदावी त्याची पावले. दादांनी जे बोलले तेच केलं, म्हणून दादांचे वंदावी पावले हा शब्द जो आहे दादांसाठी तो फार मोठा आहे. आणि शेवटी दादांनी त्यांची ओळख जाताना सुद्धा त्यांनी घेतलेलं निशाणी जी होती घड्याळ, तर जाता जाता दादांनी त्यांची ओळख सुद्धा घड्याळीवरून करून दिली की मी जातो आहे, पण माझं मृत देह तुम्हाला जर ओळखायचं असेल तर माझ्या हातातलं हे घड्याळ आहे. म्हणून दादांनी जो निशाणी घेतलेली घड्याळ, दादा गेल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा जो विकास होणार होता तो थोडा थांबलेला आहे असं मला म्हणायला काही अडचण येणार नाही. कारण दादांचं पूर्ण लक्ष हे नंदुरबार जिल्ह्याकडे होतं. नंदुरबार जिल्ह्याचा मनुष्य जर गेला असेल किंवा जर काही कार्यक्रम असेल दादांनी ठेवलेला तर प्रथम दादा नंदुरबार जिल्ह्याला प्राधान्य देऊन पहिले मीटिंग नंदुरबार जिल्ह्याची घ्यायची. कारण हे दुरून आलेले ते पाडातून देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. असा प्रसंग आपल्यावर ओढवला आहे हे खरंच आपल्यासाठी खूप दुःखदायक आहे की दादासारखा पहाडाचा हिंमत असलेला व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेलेला आहे. आपण रोखून राहिलं तर पुढे आपल्याला कोण सांभाळत, कोण घेऊन जाईल अशा प्रकारचं अतीव दुःख तर राहतं, परंतु अतीव दुःख या प्रसंगाने या दादांनी आपल्याला दिलेले त्याचे जाण्याने फार मोठी हानी झाली. श्रद्धांजलि का कार्यक्रम दादा का पूरे महाराष्ट्र भर में हो रहा है. दादा के जीवन बोलेंगे उतना टाइम कम है, पर 4 मिनट में दादा को श्रद्धांजलि सादा शहर मुस्लिम समाज की तरफ से अर्पित करता हूँ. ना हिंदू दिखता था, ना मुसलमान दिखता था, ना हिंदू दिखता था, ना मुसलमान दिखता था. दादा को तो इंसानों में एक इंसान दिखता था. खामोश हो गई हमेशा हमेशा के लिए वो आवाज, जिस आवाज में हमेशा अखंड महाराष्ट्र का एक विकास दिखता था. ये बोल के रुकता हूँ. सर्वसामान्यांसाठी विकास घडवणारे होते, सर्व धर्म स्वभाव घेऊन चालणारे होते. युती सरकारमध्ये असताना देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. कार्यकर्त्याच्या रूपाने हिरे शोधून त्या हिऱ्यांना योग्य न्याय देण्याचं